हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण दिलेल्या शब्दातील योग्य अक्षरावर मात्रा देऊया. बघा, लक्ष द्या. वि श श, वि श श. काय माहिती आहे का तुम्हाला? विशेष शब्द ऐकला काय कधी? तर काय असतं? विशेष असतं. काय असतं? विशेष. आता कोठे मात्रा द्यायला पाहिजे? वि शे श. मग ह्या शवर, होय की नाही? इथे आपण एक मात्रा देऊया, विशेष. आता साई. साई माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. साय माहिती आहे दुधाची, पण साई. आता काय करूया आपण? ह्याच्यावर एक मात्रा देऊ. ह्याच्यावर तर देऊच शकत नाही, ह्याच्यावर देऊया, सावर. काय होणार? सोयी. अनेक सोयी उपलब्ध आहेत म्हणतात ना. परंपरतील. परंपरेतील म्हणजे काय? परंपरेतील. काय असतं? परंपरेतील. परंपरेतील. रे कुठे आलं? इथे. म्हणजे इथे एचा उच्चार आला, म्हणजे इथे मात्रा पाहिजे, होय की नाही? रे. आता परंपरेतील झालं. आता बघा, कवळ. कवळ म्हणजे काय? केवळ माहिती आहे. केवळ. करूया, कवर मात्रा देऊया. केवळ. याज्ञ. याज्ञ माहिती आहे का? योग्य. काय? योग्य. यावर मात्रा देऊया, योग्य. सणा. वानर सेना माहिती आहे, ऐकलं. सणा ऐकलं का? आपण सेना करूया. म्हणज. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय असं म्हणतात. हे म्हणजे काय असं म्हणता ना. म्हणजे. मात्र कुठे येणार? जवळ. जे. म्हणजे. पाहिज. मला हे पाहिजे असं म्हणतात. मला हे पाहिजे असं बोलतात की नाही? पाहिजे. कुठे आली मात्रा? ए कुठे येतो? ज मध्ये आहे ए, मग जे. मग इथे मात्रा. नामदेव. नामदेव ऐकलात का तुम्ही? कोणाचं नाव आहे का नामदेव? नामदेव. काय बोलतात? नामदेव. नाम दे. इथे आहे दे. मग इथे मात्र येणार दवर. आता दे झालं. नामदेव. करता. काय करता? मी हे करतो. करतात असतं. पप्पा काम करतात, होय की नाही? करता असतं का? मी काम करतो. मग इथे मात्र देऊया. करतो झालं. आता सवक. सवक म्हणजे काय? सेवक, होय की नाही? सेवक असतात ना. सेवक. मग सवर मात्रा. सेवक. वगळी. वगळी काय? वेगळी असतं की नाही? मग वेगळी करूया. वे करण्यासाठी कोठे मात्रा द्यायला पाहिजे? वर. वेगळी. त्याचं. हे त्याचं आहे म्हणतात त्याचं. पण चवर टिंब द्यायला पाहिजे. पण इथे टिंब नाही आहे आणि आपल्याला सांगितलं मात्रा द्या म्हणून. मग आपल्याला काय करायला पाहिजे? चवर मात्रा द्यायला पाहिजे. त्याचे. त्याचे झालं ना. तर मित्राकडं जाऊन येतो म्हणतात, पण डवर टिंब पाहिजे. मग आपण काय करायचं आहे? मित्राकडे. डवर मात्रा.
कवर दिलं तर काय होणार? मित्राकेड. मित्राकेड म्हणतात मित्राकडे. डवर मात्रा दिली. लाकप्रिय. लाकप्रिय काय आहे का? म्हणतात काय? लोकप्रिय. काय? लोकप्रिय. लोकप्रिय. शकता. हां, तुम्ही हे करू शकता म्हणतात. ठीक आहे, बरोबर आहे शब्द. तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता असं म्हणतात. पण आपल्याला आता एक मात्रा द्यायची आहे की नाही? मग आपण काय करूया? इथे एक मात्रा देऊ आणि शकतो करूया. शकतो आहे की नाही? मी हे काम करू शकतो बोलताना मग आपला अर्थपूर्ण शब्द होतो तयार. आता देऊळ. देऊळ म्हणजे माहीत आहे का? देऊळ माहिती आहे की नाही? देऊळ म्हणजे मंदिर आपलं. देऊळं. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकलात काय? ज्ञानेश्वर माऊली ऐकलात आहे की नाही? मग ज्ञानेश्वरी. काय? ने. मग मात्रा कुठे येणार? नवर. ज्ञानेश्वरी. आता प्रदेश. प्रदेश काय असतं? प्रदेश असतो. प्रदेशात गेलाय तो होय की नाही? मग प्रदेश. मग मात्रा कुठे येणार? एचा उच्चार कुठे येतो? प्रदेश. दे इथे आला ना, मग द वर मात्रा येणार. आली. हाईल. काय हाईल? होईल. ते होईल. ते काम होईल. उद्यापर्यंत होईल. झालं ना? होईल. प्रम. प्रम काय? आईचं आपल्यावर प्रेम असतं. प्रेम. आहो. आईचं माझ्यावर प्रेम आहे. काय बोलतो आपण? आहे. माझ्याकडे पेन आहे. ओके, माझ्याकडे पुस्तक आहे. हे करूया. रमेश. रमेश काय? मुलाचं नाव आहे रमेश. काय आहे? रमेश. मग मात्र कुठे येणार? एचा उच्चार कुठे येतो आहे? रमेश. मे. इथे तर म आहे, मग मे पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? मात्रा द्यायची. क्षण. क्षण माहिती आहे का? क्षण माहिती आहे? क्षण म्हणजे एक क्षण. वेळ. वेळ क्षण म्हणजे. पण हे क्षण म्हणजे काय? क्षण. मग शवर मात्रा दिली तर काय होणार? शेण. आपण घराला शेण सारवतो. अंगणात गावी सारवतात. अनक. अनक काय? हे अनेक शब्द आहेत होय की नाही? अनक बोलतात. हे अनक शब्द आहेत? नाही. अजनक असतं. पण अनेक. काय? अनेक. अनेक. मात्रा कुठे येणार? नवर. अनेक. कवढा. कवढा काय असतं? तुझा केवढा अभ्यास झाला? मग कुठे मात्रा येणार? कवर. केवढा. मग इथे येणार. सुमार. सुमारे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती असं बोलतात ना. सुमारे. काय येणार? सुमारे. मग मात्रा कुठे येणार? रवर. लाक. लाक काय? तिकडे किती लोक जमलीत असं म्हणतात ना. मग लोक. काय? लोक. मग मात्रा कुठे? लावर. लो झालं. दाश. दाश काय? दास असतं. पण दाश आहे काय? मग काय करूया आपण? दवर एक मात्रा देऊया. आता काय झालं? दोष. काळा. ख.
काळाक काय? कोळाक असतं का? नाही. मग काय पाहिजे आपल्याला? आम्ही काळोख ऐकला, रात्रीचा काळोख होतो, ऐकलात की नाही? मग काळोख करूया. मग कोठे मात्रा द्यायची? ळो, मग इथे येणार ळावर काळोख. आता जापर्यंत काय म्हणतात? तुझी मम्मी म्हणते का, तुमची मम्मी म्हणते काय? जापर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही तुला बाहेर पाठवणार नाही, हे देणार नाही, ते देणार नाही. म्हणते जोपर्यंत, म्हणते काय? जोपर्यंत, तोपर्यंत. मग जो करूया आपण जाचा. जोपर्यंत. थारं काय? थारा म्हणतात, त्याला थारा दिला म्हणजे आसरा दिला, थारा दिला असं म्हणतात. पण थारं काय? तो थोर आहे, त्याचा मान राखायचा असं म्हणतात. थोर म्हणजे मोठा. मग आपण कोठे मात्रा द्यायची? थो करायचा आहे. मग थावर मात्रा देऊया. थोर. इंटरनट. इंटरनट काय? तुम्ही आता इंटरनेटवर अभ्यास पण करतात, होय की नाही? मग इंटरनेट. इंटरनेट. इंटरनेटवर आपल्याला कितीतरी माहिती भेटते, चांगलं चांगलं शिकायला भेटतं. इंटरनेट. माक्ष काय? मोक्ष. काय असतं? मोक्ष. मावर मात्रा दिली. एकता मुलीचं नाव पण आहे. आणि एकता असावी, सगळ्यामध्ये एकता असावी, हा शब्द अगदी बरोबर आहे. पण आपल्याला मात्रा द्यायची आहे. मग आपण काय करूया? एवर मात्रा देऊया काय? मग काय होणार? ऐकता. तेही बरोबर आहे. आणि ऐकतो केलं तरी बरोबर आहे. आपण काय करूया? ऐकतो करूया. तुम्ही म्हणता मी मम्मीचं सगळं ऐकतो. एकदम माहितीतला शब्द कोणता? ऐकतो. मग आपण ऐकतो करूयाचं. तो. पूर्णपण काय? पूर्णपणे. काय? पूर्णपणे. ने केलं बघा. प्रत्येक शब्द. काय? लक्ष देऊन ऐका. प्रत्येक शब्द समजलं ना? प्रत्येक. तेवर मात्रा देऊया बघा. तेव अर्धा तो आहे आणि य जोडला. प्रत्येक. अतिरेक. त्याचा जास्ती अतिरेक झाला आहे. काय म्हणतात? अतिरेक. तो जास्ती आता अतिरेक करू लागला आहे असं म्हणतात. अतिरेक. रवर मात्रा. नातेवाईक. आपले नातेवाईक असतात. आपण म्हणतो का ते माझे नातेवाईक आहेत? नातेवाईक. काय बोलतो आपण? नातेवाईक. मग मात्रा कोठे येणार? तवर. नातेवाईक. आता उपदेश. जास्ती उपदेश करू नको असं म्हणतात ना. उपदेश. काय? उपदेश. दवर मात्रा दिली, दे झालं. आढळून काय? आठवून असतं. मी आठवून सांगतो, बरोबर की नाही? आढळून म्हणतो काय? ओढवून. त्याने स्वतःच ओढवून घेतलं संकट असं म्हणतात. काय करूया आता? ओढवून. उल्लेख. अरे
हे मी बरोबरच लिहिलं आहे पहिलंच. हा बरोबरच आहे. हां, अजून त्याला काय करू शकत, ह्याच्यावर तर काहीच करू शकत नाही, उल्लेखे नाही करू शकत. असू दे. आता दवाचं दवाचं काय, देवाचे भजन होय की नाही. दवर मात्र देऊया, दे झाला. देवाचे उपकार झालेत. आढळलं पण बरोबर आहे. मला ते पेन आढळलं, म्हणजे भेटलं. पण त्याच्यावर लवर मग टिंब द्यायचं असतं. मग आता काय करूया, आपल्याला मात्रा द्यायची आहे ना, मग आढळले करूया, म्हणजेच सापडले, भेटले. ले अनमाल काय, अनमोल मुलाचं नाव पण आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप अनमोल आहे. म्हणजे त्याची काही किंमतच नाही त्याला. म्हणजे किंमत नाही याचा अर्थ दोन होतात. किंमतच नाही म्हणजे एक म्हणतात काय त्याची गरज नाही, त्याची किंमत नाही म्हणतात. पण किंमत नाही म्हणजे आपण ते पैशाने नाही मोजू शकत. असं आईचं प्रेम अनमोल आहे आपल्यासाठी. आई अनमोल असते. आईवडील अनमोल असतात आपल्यासाठी, सर्वांसाठी. अनमोल, तर असा अनमोलचा अर्थ. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.